नमस्कार. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे मॅथ्स वुमन मध्ये. तुम्ही सकाळी उठल्यावर सगळ्यात पहिली गोष्ट काय केली आहे? अर्थात मी ज्या ऑडियन्सला हा प्रश्न विचारतीये त्यांच्यापैकी किमान 80% लोक तर हे उत्तर देणार आहे की आधी त्यांनी त्यांचा मोबाईल स्क्रोल केलाय आणि या मोबाईलवर काय काय पद्धतीचं फीड आलंय. हा तसा आपल्या चर्चेचा विषय नाही, पण सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करत असू तर सोशल मीडियावर जाण्याचा कार्यक्रम जो आहे तो सकाळी उठल्या उठल्या आपण पार पाडतो. तुम्हीच नाही, आपण सगळेजणही या पद्धतीनं आपली सकाळ जी आहे ती सुरुवात करतो आहेत. पण या फीडमध्ये नक्की काय येतंय याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? किंवा या फीड मधल्या सगळीच माहिती खरी आहे का? हेही खरं तर आपण फारसं बघत नाही. काही वेळेला WhatsApp, काही वेळेला YouTube आणि काही वेळेला अगदी सकाळच्या ताज्या बातम्या. या सगळ्या पद्धतीनं आपण आपला दिनक्रम जो आहे तो सुरू करतो. पण असं जरी असलं तरी काल प्राजक्ता माळी यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी माध्यमांबद्दलची नाराजी जी आहे, अगदी सोशल मीडियाच्या माध्यमांचीही त्यांनी खूप तीव्र शब्दात याबद्दलची नाराजी जी आहे ती व्यक्त केलेली आहे. काय म्हणतायत एक्झॅक्ट प्राजक्ता माळी? चला आपण जरा ऐकूया. 2 वाक्य बोलून गेल्या, पण प्रसार माध्यम तेवढीच 2 वाक्य घेऊन त्याचे 1000 व्हिडिओ बनवतात. इतके वाईट मथळे देतात, हेडलाईन्स देतात. समोरच्या माणसाच्या आयुष्यात तुमच्या या मथळ्यांमुळे एक वादळ येऊ शकतं, त्यांच्या करिअरवर परिणाम होऊ शकतो, त्यांची प्रतिमा डागाळली जाऊ शकते, त्यांचं करिअर बर्बाद होऊ शकतं, ते डिप्रेस होऊ शकतात, ते आत्महत्या करू शकतात. तुम्हाला काळजी वाटत नाही या गोष्टीची? आपण आपला टीआरपी वाढवण्यासाठी, आपण आपला एक सेट टार्गेट अचीव करण्यासाठी कुठल्या थराला जाऊन बातमी करतो, त्याचं किती वेगवेगळ्या पद्धतीनं. आता फॉर एन एक्झाम्पल, कालच मी बातमी वाचली आणि ती इतकी हर्टफुल होती. बीडमधील हत्या प्रकरणात आता प्राजक्ता माळींचंही नाव जोडलं जातंय. काय संबंध, काय 2 गोष्टींचा? आपण काय हेडलाईन्स करतो त्याचा समोरच्या माणसावर. ही माझी आई रात्रभर झोपली नाही, 1.5 महिना. मला वाटत नाही तिला शांत झोप लागली असेल. एक कमेंट नाही जी यांनी वाचली नाही. हा माझा भाऊ, यांनी सोशल मीडिया बंद करून टाकला, सगळे अकाउंट्स डिलीट केले. आज हा प्रसंग फक्त माझ्याशी निगडीत राहिलेला नाहीये, हा माझ्या कुटुंबावर त्याचा परिणाम होतोय आणि अत्यंत वाईट परिणाम होतोय. समाजामध्ये अशा पद्धतीनं प्रतिमा डागाळली जाणं एका मुलीची, आणि स्पेशली फिल्म क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मुलीची, ह्याला तोंड देणं अजिबात सोपी गोष्ट नाहीये. तुम्ही सगळेजण हे समजू शकता. तर तुम्हा सगळ्यांना ही विनंती आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांना ही विनंती की त्यांनी याबाबत काहीतरी ठोस कारवाई करावी. काल मुंबईमध्ये झालेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये प्राजक्ता माळी यांनी जवळजवळ अर्धा तासाची प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यामध्ये अतिशय महत्वाचे मुद्दे त्यांनी मांडलेले. त्यातला एक महत्वाचा मुद्दा होता आणि तो म्हणजे माध्यमांबद्दल, ज्या पद्धतीनं माध्यम त्यांच्यावरील बातम्या करतायत त्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी जी आहे ती व्यक्त केलेली आहे. मराठी कलाकार म्हणून प्राजक्ता माळी यांना आपण जरी ओळखत असलो तरी त्या गेल्या काही काळामध्ये सोशल मीडियावरील व्हायरल होणाऱ्या सर्वात मोठ्या सेलिब्रिटी आहे, अर्थात मराठी सेलिब्रिटी आहे असं म्हणायला हरकत नाही. मग या मराठी सेलिब्रिटी असो किंवा आणखीन राजकीय सेलिब्रिटी असो, या राजकीय सेलिब्रिटींनीही मधल्या काळामध्ये माध्यमांवर तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे. चित्रा वाघ यांच्याशी आम्ही मधल्या काळामध्ये संपर्क साधलेला होता आणि त्या दरम्यान त्यांनीही आपल्याबद्दल केल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या पद्धतीच्या बातम्या ज्या आहेत यावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केलेली होती. काय म्हणाल्या होत्या तेव्हा चित्रा वाघ, हे जरा आपण एकदा ऐकूया. नाम में दम है और जिसका नाम होता है उसी को बदनाम करते, बरोबर? होने दो बदनाम. जे ट्रोल करतात काय, ते काय त्यांचा संबंध आहे आपल्याशी? ते कित्येक लोक तर मला ओळखतही नाही, पण काहीतरी आपलं लिहायचं, कुणीतरी सांगतंय म्हणून लिहायचं. काही लिहितात, कमरेखालची भाषा वापरतात. आधी वाईट वाटायचं, आता मला त्यांची कीव येते. आणि म्हणून तुम्ही बघितलं असेल, मी कधीही कुणाला कुठल्याही माझ्या ट्विटर हँडलवरनं, इंस्टाग्रामवरनं, फेसबुकवरनं अजिबात ब्लॉक करत नाही. काय येतंय वेलकम, येऊ द्या, त्यांची पण हौस पूर्ण होऊ द्या. कारण मला माहिती आहे माझं काम काय आहे आणि मी माझं ते काम करते. घरी बसून बोलणं फार सोपं आहे
मैदानात या, मग तुम्हाला कळेल की किती गोष्टींचा सामना करावा लागतो. हे सोपं नाही आहे. एखाद्या बाईला घेरणं फार सोपं असतं, पण जेव्हा ती बाई पूर्ण शक्तीनिशी काम करते त्यावेळेला तिला कुठे कुठे काय काय कसोट्या द्याव्या लागतात ना, त्याची या ट्रोलर्सना काही कल्पना नाही आहे. आणि म्हणून मला काही फरक पडत नाही. मला कोण काय बोललं, माझी कोणी स्तुती केली तरी मला फरक पडत नाही, आणि मला कोणी वाईट बोललं तर त्याचाही मला फरक पडत नाही. कोणी वंदो किंवा निंदो, मला माहिती आहे माझं काम काय आहे आणि ते काम मला करायचं आहे. त्यामुळे आपल्या कामामध्ये सातत्य ठेवणं आणि काम करत राहणं हे एकमेव काम माझं आहे आणि मी ते करते. तुम्ही आत्ताच ऐकलं असेल, आमदार झालेल्या चित्रा वाघ ज्या आहेत त्यांनीही माध्यमांवर नाराजी व्यक्त केलेली आहे. खरं तर खूप वेगवेगळ्या पद्धतीनं महिला ज्या आहेत त्या विविध कार्यक्षेत्रामध्ये काम करतात आणि काम करत असताना त्यांना कुठल्या प्रकारच्या अडचणींना तोंड द्यावं लागतं हे आता आपण या दोन्ही सेलिब्रिटीकडनं खरं तर ऐकलेलं आहे. पण माध्यमं अशी नक्की का वागतात? अशा पद्धतीचे मथळे, हेडलाईन्स ह्या महिलांच्या विरोधात असतात का? यांना महिलांची मानहानी होते का? आणि होत असेल तर नक्की माध्यमं अशी का वागतात? या सगळ्यांचा असे सगळे प्रश्न जे आहेत ते तुमच्या मनात नक्की उपस्थित झालेले असतील आणि या सगळ्या बाबी घेऊनच आज आपण चर्चा करणार आहोत आणि ती चर्चा असणार आहे महिलांच्या दृष्टिकोनातून. त्यामुळे अर्थातच आजच्या आपल्या गेस्ट ज्या आहेत त्या आहेत प्रिया जाधव. प्रिया जाधव यांची ओळख जर करून द्यायची असेल तर प्रिया जाधव याआधीही इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये हिरहिरीनं काम करत होत्या आणि अर्थात स्त्री चळवळीला एक ओळखीचं नाव म्हणूनही प्रिया जाधव यांची ओळख आपल्याला करून देता येईल. याबरोबरीनं सध्या त्या माध्यमांमध्येही काम करतायत, रेडिओ जॉकी म्हणून त्या काम करतायत. प्रिया, स्वागत आहे तुझं मॅक्स वुमन मध्ये. आताच या दोन महिला सेलिब्रिटींनी माध्यमांवर ओढलेले ताशेरे तू ऐकले असतील आणि अर्थातच गेल्या अनेक महिन्यांपासून प्राजक्ता माळीचं प्रकरण जे आहे ते वेगवेगळ्या पद्धतीनं चर्चेत आलेलं आपल्याला दिसून येत आहे. आता ज्या पद्धतीनं प्राजक्ता माळींनी ताशेरे ओढलेले आहेत की माध्यमं ही असंवेदनशील झालेली आहे, अशा पद्धतीनं हेडलाईन्स ज्या आहेत त्या केल्या गेलेल्या आपल्याला दिसून येत आहेत. तर मुळातच अनेक वर्ष तू या माध्यमांमध्ये फुल फ्लेज म्हणता येईल अशा पद्धतीनं तू काम केलेलं आहे. मुळातच माध्यमांमध्ये सेलिब्रिटींच्या ज्या न्यूज असतील किंवा बातम्या ज्या आहेत त्या पटकन उचलल्या जातात का? कारण ज्या पद्धतीनं मी माध्यमांमध्ये काम करते आणि त्या बरोबरीनं महिलांमध्येही काम करते, तर महिला अनेक वर्ष पोलीस स्टेशन असेल किंवा इतर कुठल्या संस्था असतील यांचे पाय घासून घासून त्यांच्या चपला झिजून जातात, पण त्यांच्या कुठल्याही पद्धतीची त्यांची तक्रार जी आहे ती नोंदवली जात नाही. पण इथे मात्र आपल्याला प्राजक्ता माळीसारखे सेलिब्रिटीज असतील किंवा हे असतील यांच्या बातम्या ज्या आहेत त्या खूप मोठ्या पद्धतीने येताना दिसत आहेत. नक्की माध्यमांची भूमिका या संदर्भातली काय असते? सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण म्हटलो की ते सेलिब्रिटी आहे, तर आपण जर ही बातमी आल्या आल्या लगेच आपण आहे तशी टाकली, कुठलाही विचार न करता किंवा कुठलीही शहानिशा न करता, अमुक अमुक कोणीतरी म्हटलेलं आहे आणि त्या व्यक्तीने म्हटलंय म्हणजे द्या टाकून आणि तशा प्रकारचं थंबनेल बनवा, तशा प्रकारचे टायटल द्या, ज्यामुळे जे प्रेक्षक आहेत ते आकर्षित होतील आणि आपल्या व्हिडिओजना, आपल्या चॅनल्सला चांगले व्ह्यूज मिळतील, प्रेक्षक मिळतील. ही सगळ्यात पहिली भूमिका असते. आणि दुसरी भूमिका ही की ती सेलिब्रिटी आहे आणि पब्लिक पर्सनॅलिटी असल्यामुळे तुम्ही काहीही केलं तरी ती बातमी आहे. त्यामुळे ही जी भूमिका असते, पूर्वी एक ब्रेकिंग न्यूज जो आपण म्हणायचो, आता ब्रेकिंग किंवा एक्सक्लुझिव्ह असं काही राहिलेलं नाहीये. फक्त आपण किती घाईत आणि किती लवकर आणि अगदी आम्हीच तुमच्या सगळ्यात पहिले आम्हीच होतो आणि ही बातमी पोहोचवतोय, पण ती बातमी पोहोचवताना आपण काय करतोय, आपण त्या पत्रकारितेमध्ये जसं म्हणतात की 5 W असतात, म्हणजे काय, याच्या पूर्णपणे विसर पडलेला असतो अशा प्रकारच्या बातम्या. त्या व्यक्तीची प्रतिक्रिया तुम्ही घेता का? एकांगी प्रतिक्रिया तुम्हाला मिळते, तुम्ही दुसऱ्या ज्या व्यक्तीवर आरोप झालेला आहे त्या व्यक्तीची तुम्ही प्रतिक्रिया घेतलेली आहे का? त्याच्याविषयी काहीतरी कोड तुम्हाला त्या व्यक्तीकडून मिळालेला आहे का? असं काहीही नसताना तुम्ही क्वेश्चन मार्क, एक नवीन हेडलाईन सुरू झालेल्या आहेत की तुम्ही हेडलाईन द्यायची आणि प्रश्न टाकायचा, म्हणजे तुम्हीही म्हटलेलं नाहीये, समोरच्यानेही क्लिअर केलेलं नाहीये असं तुम्हाला वाटतंय किंवा पब्लिकला ते विचारलं जातात असं वाटतंय का, असं आहे का, ह्यांचा संबंध आहे का? तर ह्या घाई गर्दीत ही ज्या बातम्या आहेत त्या लोकांपर्यंत आपणच पहिल्यांदा पोहोचवतोय. या भूमिकेसाठी, ह्या धावपळीसाठी हे जे घडलेलं आहे आणि हे घडत आहे
आणि विशेष करून तुम्ही महिलांविषयी म्हणाल तर महिला ती कुठल्याही क्षेत्रातली असो, राजकारणातली असो, कला क्षेत्रातली असो, अगदी आपल्या बाजूची महिला असो, आपण पत्रकार आहोत. आपण जेव्हा रात्री अपरात्री जेव्हा नवीन नवीन नोकऱ्या सुरू केल्या होत्या तेव्हा रात्री अपरात्री येतानाही आजूबाजूची लोक म्हणायचे ही कोणती नोकरी आहे, अगदी की ही मुलगी एवढ्या रात्री का येते, ही इतक्या पहाटे का जाते. तर इथून सुरुवात होते. तेव्हा माध्यमं नव्हती. तर हे असेच माध्यम जे आपल्या आसपास लोक असतात, हे ट्रोलर्स कोण असतात, हे कमेंट करणारे कोण असतात, ह्यांचा तर प्रश्न दुसरीकडेच राहिला. त्यांच्यापर्यंत बातमी पोहोचवणारे सुशिक्षित वर्ग आहे, पत्रकारिता क्षेत्रातली ही माणसं आहेत, आणि ती जर अशा प्रकारच्या बातम्या देऊ लागली तर मला असं वाटतं की खरोखरच प्रश्नचिन्हच उपस्थित होतं की माध्यम सुरक्षित, महिलांसाठी सुरक्षित आहेत का, हा प्रश्न खरोखरच प्रियदर्शनी उपस्थित करावा लागेल. कारण हा फक्त प्राजक्ता माळीचा प्रश्न नाहीये, तर असं असंख्य सेलिब्रिटी महिला आहेत, राजकारणातल्या आहेत, समाजकारणातल्या आहेत, त्यांच्याविषयी बातम्या करताना कुठल्याही प्रकारचं भान ठेवून करणं खरोखरच गरजेचं आहे. दोन्ही कडची बाजू घेऊन मग ती बातमी पूर्ण शहानिशाशिवाय देऊ नये असं मला तरी वाटतं. असं आम्ही तरी शिकलोय, आपण शिकलोय. अगदी बरोबर आहे. खरं तर जर्नलिझम मध्ये हे शिकवलं जातं की दोन्ही अंग किंवा दोन्ही बाजू ज्या आहेत त्या समोरासमोर यायला हव्यात. पण सेलिब्रिटीच्या बाबतीत किंवा असं म्हणता येईल की ज्यांना सेलिब्रिटी स्टेटस आहे, मग ते राजकीय असतील, समाजकारणामध्ये असतील, यांच्या माहिती ज्या आहेत किंवा यांच्या बातम्या ज्या आहेत त्या बातम्या कमी आणि गॉसिपिंग मध्ये जास्त कन्वर्ट झाल्यात असं तुला वाटतंय का? नक्कीच. कारण त्यांच्याविषयी जाणून घेण्याची जी उत्सुकता असते सामान्य लोकांना, जे सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह जी लोक आपण म्हणतो, ज्यांना आपण ट्रोलर्स म्हणू शकतो, अनेक पेड ट्रोलर्स सुद्धा असतात, आणि त्यांच्याविषयी काहीही हो, त्यांनी काय घातलंय, त्या कुठे गेल्या, त्या कुठे बसल्या, त्या कोणाशी बोलत होत्या, त्या कुठल्या कार्यक्रमात होत्या, त्यांनी काय वक्तव्य केलं, त्यांनी काय, म्हणजे याची उत्सुकता निर्माण केली जाते. मला असं वाटतं की आपल्याकडे इतक्या अनेक समस्या आहेत, मध्यम वर्गाकडे रोजगारीच्या आहेत, सगळ्या समस्या आहेत, त्या सोडून जर एखाद्या सेलिब्रिटीच्या, महिलांच्या अशा मागे आपण जायला लागलो तर मला असं वाटतं हे सामान्य लोकांना ह्याच्याशी काही घेणं नसतं. पण एक ग्रुप तयार केला जातो, एक समूह तयार केला जातो, तो हे वातावरण करतो. कारण अनेकदा तुम्ही जेव्हा सोशल मीडियावरती बातम्या येतात तेव्हा सगळ्यात आधी मी असं म्हणेन की कमेंट वाचायला सुरुवात करा. कमेंट्स वरनं तुम्हाला कळायला लागतं की कोणती व्यक्ती त्या बातमीला कुठल्या अँगलने नेते. एक चांगली कमेंट आलेली असते, तिला एक वेगळाच अँगल दिला जातो, मग त्यावर चर्चा होते, बातमी दूरच राहते. आणि खास करून जेव्हा सेलिब्रिटी असतात त्यांच्याविषयी, खास करून महिलांविषयी जाणून घेण्याची जी उत्सुकता आहे ती आपल्या समाजामध्ये जी काही लोकांना आहे, त्यांना आताच्या भाषेमध्ये ट्रोलर्स म्हणूया, आणि त्या बातम्या पसरवण्याची त्यांना जो इंटरेस्ट असतो, त्यांना टीआरपी एक साधं गणित आहे. आम्ही तुमच्या आधी, सर्वात आधी तुमच्याकडे पोहोचलेलो आहोत, त्यामुळे आम्हाला व्ह्यूज मिळतील, आम्हाला सबस्क्रायबर मिळतील, आम्हाला फॉलोअर्स मिळतील. मग ती महिला त्या प्रकरणात असो किंवा नसो, पण तिचं नाव आलंय, मग ते आपण कशाही प्रकारे, जसं मी म्हटलं, क्वेश्चन मार्क टाकून सादर करायचं. लोक ते पाहतात, लोकांपर्यंत माउथ पब्लिसिटीने पोहोचतं. मग कोणी म्हणतात ती बातमी पाहिली का, कोणी म्हणतात तिथे आली, मग लिंक फॉरवर्ड केल्या जातात, मग कमेंट सुद्धा केले जातात. कमेंटसाठी तर ट्रोलर्स बसवले जातात की करा, कमेंट्स करत जा. अनेकदा आपल्याला कळून येतं जी लोक कमेंट करतात त्यांच्या आयडीवर कधी जाऊन पहा, त्यांचे 2 किंवा 3 सुद्धा फॉलोअर नसतात. मग हे कमेंट करणारेच ट्रोलर असतात. आणि अशा महिलांना, खास करून प्रत्येक क्षेत्रातल्या महिलांना टार्गेट करणं आणि त्यांच्याविषयी इंटरेस्टिंग बातम्या निर्माण करून समाज माध्यमांवरती दाखवणं, हे सध्याचा हा ट्रेंड झालेला आहे. मधल्या काळामध्ये अगदी गौतमी पाटील असतील, गौतमी पाटील यांच्या याच्यावरच्या बातम्या म्हणण्यापेक्षा ऍक्च्युली गॉसिपिंग खूप मोठ्या प्रमाणावर झालेलं होतं. त्यानंतर आता आपण बघतोय की प्राजक्ता माळी जवळजवळ गेल्या 1.5 वर्षांपासून आपल्याला ट्रेंडिंग मध्ये किंवा याच्यामध्ये कुठल्या ना कुठल्या निमित्ताने येताना दिसतात. अर्थात त्या पद्धतीची नाराजी जी आहे ती त्यांनी व्यक्त केलेली आपल्याला दिसून येते. पण मूळ बातम्यांपेक्षा या गॉसिपिंगवर अनेकदा सेलिब्रिटी जे आहे तेही बऱ्याचदा स्वतःला पॉप्युलर करत असताना अशा पद्धतीच्या बातम्या ज्या आहेत त्या पसरवण्यासाठी स्पेशल स्ट्रॅटेजी असतात. हे कितपत खरं आहे? अगदी खरं आहे. मी आत्ताच म्हटलं की जेव्हा अशी बातमी येते तेव्हा त्याच्या कमेंट सेक्शन मध्ये जा, तुम्हाला एक प्रकारचेच कमेंट केलेले सतत दिसतील, आणि कमेंट करणाऱ्या व्यक्तीच्या आयडी वरती जा. अगदी मी अशा लोकांना म्हणेल जे क्वचित समाज माध्यमांवर येतात आणि पाहतात, त्यांना बातमी जाणून घ्यायची असते, त्यांना सत्यता पडताळायची असते, पण बातमी अशी फिरवली जाते कमेंट्सच्या माध्यमातून,
ट्रोलर्सच्या माध्यमातून की पूर्ण चित्र बदलतं. प्रश्न प्राजक्ता माळीचा आहे, सेलिब्रिटी आहे, एका चांगल्या टीव्ही शो मधून गाजलेली आहे, पण ती करते काय, तिने कुठला ब्रँडचा दागिन्यांचा सुरू केलेला आहे, त्या ब्रँडचे नावं काय आहेत, मग तिने घर घेतलं, तिने पिक्चर प्रोड्यूस केला, ह्या अशा बातम्या करून आणि असं वातावरण निर्माण करून एखाद्या सेलिब्रिटीला, एखाद्या राजकारणात असलेल्या स्त्रीला, समाजकारणात असलेल्या स्त्रीला ट्रोल करणं हे खरोखरच सध्याचं ट्रेंड झालेलं आहे आणि हे जाणून बुजूनच केलं जातं असं मला तरी वाटतं. खरं तर इथिक्स म्हणून कुठल्याही बातमीमध्ये ज्या वेळेला महिला विक्टिम असते त्या वेळेला महिलेचं नाव घेऊ नये असा प्रघात आहे किंवा तो अलिखित नियमही आहे. या बरोबरीनं जिथे ही घटना घडलेली आहे अशा पद्धतीनं तिचं आयडेंटिटी रिव्हील होईल, अशा पद्धतीनं लोकेशनही तुम्ही रिव्हील करू नका असेही गाईडलाईन्स आहे. असं सगळं असताना या पद्धतीच्या बातम्या जेव्हा येतात ज्याचा राजकारणाशी, तसं म्हटलं तर ग्लॅमरस दुनियेशी किंवा चटपटी टीआरपीशी रिलेटेड हा सगळा पूर्ण कार्यक्रम असतो, तेव्हा नक्की अशा पद्धतीच्या बातम्या किंवा त्या बरोबरीनं थोडं पुढे जाऊन महिलांसंबंधित बातम्या ज्या आहेत ह्या नक्की कव्हर कशा केल्या गेल्या पाहिजेत? हे तू म्हटली अगदी बरोबर आहे की कुठल्याही स्त्री सोबत काही विचित्र घटना होते, ते स्थळ, त्या स्त्रीचं नाव म्हणजे गुपित ठेवलं जातं. हा अलिखित नियम आहे आणि तो ठेवायलाच हवा. पण आपल्याकडे अनेकदा अशा बातम्या होत्या, त्या महिलेचे फोटो, तिचं नाव, तिच्या फॅमिलीचे बॅकग्राऊंड, तिच्या घराबाहेर जाऊन कॅमेरा घेऊन उभं राहणं, तिच्या शेजाऱ्यांना पकडून विचारणं. एक उदाहरण आहे की समजा एखाद्या महिलेवर बलात्कार झालेला आहे, एखाद्या लहान मुलीवर झाल्या, तिच्या आई वडिलांचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी धावपळ करणं. म्हणजे पत्रकारिता नेमकी काय आहे हे आता नव्याने शिकवण्याची गरज असते असं वाटायला लागलंय. संवेदनशीलता आपण हरवून बसलेलो आहोत. आपण त्या मुलीला सुद्धा पकडून विचारतो की काय झालं तुझ्या बरोबर सांग, आणि महिला खास करून जेव्हा असतात तेव्हा तिचं पूर्ण बॅकग्राऊंड चाललं जातं. मग दोन विचारधारा निर्माण होतात की अरे ती तशीच असेल, एक म्हणतो अरे ती तशी नाहीये. मग या दोन विचारधारांमध्ये भांडणं लावली जातात सोशल मीडियावरती आणि त्या महिलेविषयी जी गोपनीयता आहे ते सगळं ओपन झालेलं असतं. पूर्वी समजायचं नाही, चेहरा दाखवला जायचा नाही. आपण निर्भयाचं प्रकरण घेऊ शकतो, अगदी तिला नावच निर्भया देऊन टाकलं होतं कारण तिचं नाव ओपन होऊ नये. तर अशा प्रकरणांमध्ये महिलां गोपनीयता बाळगणं गरजेचं आहे आणि हे सध्या जी पत्रकारिता करत आहेत तरुण पिढी म्हणा किंवा काही, त्यांना हे समजवणं गरजेचं आहे. ऑफकोर्स ते शिकून आले असतील जर्नलिझम मधून, त्यांना तिथेही हे शिकवलेलं असेल, पण त्यांच्यावरती पण काही दबाव असू शकतो की मला पुढे जायचंय, मला ब्रेकिंग न्यूज द्यायची, मला एक्सक्लुझिव्ह द्यायचंय, रेप झालेल्या मुलीच्या आईचा इंटरव्ह्यू मी घेऊन येतो. यात जे त्यांच्यामध्ये जी एनर्जी असते, हा प्रकार थोडा कंट्रोलमध्ये करणं खूप गरजेचं आहे. कारण जेव्हा आपण एखाद्या महिलेविषयी एखादं भाष्य करतो, ते नुसतं काल जसं प्राजक्ता माळी म्हणाली की एखाद्या महिलेचं नाव घेतलं आणि तुम्ही असं केलं तरी ती महिला बदनाम होते. आपण एखादी महिला चालली आणि तिच्याविषयी होती ना, तिचं माहितीये, बस तिचं काय माहितीये तुम्हाला, तिने काय केले हे तुम्ही पाहिलंय का, तुम्हाला त्यातले काय तुमच्याकडे पुरावे आहेत? या सगळ्या गोष्टींची शहानिशा होत नाही आणि गोपनीयता बाळगली जात नाही. जरी आपण त्या महिलेचं नाव घेतलं नाही जिच्यावर अत्याचार झाले, तिच्या बिल्डिंगचे फोटो आपण टाकतो, व्हिडिओ टाकतो, तिच्या घरचा दूधवाला कोण आहे त्याला विचारतो, वॉचमॅन कोण होतात, म्हणजे आपण सगळं ओपन केलेलं असतं आणि गोपनीयता बाळगतो. हे चुकीचं आहे. आणि गोपनीयता बाळगणं हे समाज माध्यमांमध्ये जे न्यूज प्रमुख असतात, संपादक असतात, ही त्यांची जबाबदारी आहे की मी जेव्हा माझ्या चॅनलवर बातमी प्रसारित करतोय तेव्हा काय नियम पाळले पाहिजे. तुम्ही कोणत्या पक्षाच्या वतीने बातमी देताय हे नंतरचा भाग आहे, पण ती बातमी आहे या प्रकारे ती समोर प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं तुमचं काम आहे. ती खूप मोठी जबाबदारी आहे कारण चुकीमुळे कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकतं आणि होतातही. अगदीच काल आपण बघू शकतो की कालच्या या सगळ्या पूर्ण प्रेस कॉन्फरन्स मध्ये प्राजक्ता माळींनी स्वतःचा रेफरन्स बरोबर तिच्या आईचे आणि त्या बरोबरीनं तिच्या भावाचाही रेफरन्स दिला. त्यामुळे दोन गोष्टी आपल्याला इथे खरं तर समजून घ्यायला हव्यात. एक म्हणजे माध्यमं ही बातमी देणारी माध्यमं न राहता गॉसिपिंग करणारी माध्यमं हळूहळू बनत चाललेली आहे. त्यामुळे गॉसिपिंगचे नियम हे पूर्णतः वेगळे होते. काही कालावधीमध्ये हे गॉसिपिंग केवळ
सेलिब्रिटी किंवा जे बॉलिवूडमध्ये काम तेच करतात आहे. यांच्या पुरतं लिमिटेड होतं. आता त्याचा आवाका जो आहे तो समाज माध्यमांमुळे खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. एक रेड कलरचं बटन दाबलं म्हणजे आपण युट्यूबर्स होतो, पण युट्यूबवर आपण नक्की काय देतो आहोत याची बातमी आहे का? जर आपण ती बातमी देत असू तर त्या बातमीचे इथिक्स जे आहे, ज्या पद्धतीनं दोन्ही कडच्या बातम्या किंवा दोन्ही बाजू ऐकून घेऊन त्या मांडणं आणि त्याबद्दल मग आपलं मत प्रदर्शित करणं, या बरोबरीनं जेव्हा महिलांच्या बातम्या कव्हर केल्या जातात तेव्हा त्या अतिशय संवेदनशीलपणे तारतम्याने ते केल्या पाहिजे, कारण त्याचे परिणाम जे आहेत ते अगदी अतिशय दूरगामी नक्कीच पडू शकतात. या सगळ्या प्रेस कॉन्फरन्समध्ये आपण बघतोय की प्राजक्ता माळींचा थेट जर कुणाबद्दल आक्षेप असेल तर तो समाज माध्यमांबद्दलही आहे आणि त्यांनी तो नोंदवलेला आहे. त्यामुळे समाज माध्यमांनी विचार करण्याची नितांत आवश्यकता आहे, कारण आपण युट्यूबर्स आहोत की आपण ट्रोलर्स आहोत या सगळ्या एक्झॅक्ट कॅटेगरीत बसताना आपण जर बातम्या देणार असू तर त्या बातम्यांचे इथिक्स जे आहेत ते पाळले पाहिजे. अनेकदा आपल्याला लक्षात येतं की जसं ज्या पद्धतीनं प्रियाने सांगितलं की एखाद्या महिलेची बातमी देत असताना त्याची शहानिशा करणं हे नितांत आवश्यक आहे, कारण तुम्ही देणारी ही बातमी तिचं करिअरही कदाचित उद्ध्वस्त करू शकतील. त्यामुळे दोन्ही बाजू माहिती असून ओपिनियन देणं याला आपण बातमी म्हणू शकू, पण एकांगी जर बातमी देणार असो तर त्याला गॉसिपच म्हणतात. मग आपण गॉसिपिंग करतोय का आणि ते आपल्याला करायचंय का याचा प्रश्न जो आहे तो उपस्थित करायला हवा. ही सगळी बाब जी आहे ही एका बाजूला, पण प्रिया आम्ही जेव्हा समाज माध्यमांमध्ये काम करतो तेव्हा आमच्या लक्षात येतं की आकर्षक किंवा इंटरेस्टिंग हेडलाईन केल्याशिवाय लोक त्यावर क्लिक करत नाहीत. ज्या पद्धतीनं प्राजक्ता माळींनी जी हेडलाईन सांगितलेली आहे यामध्ये तथ्य नाही हे आपल्या सगळ्यांना माहितीये, पण मग अशा पद्धतीनं हेडलाईन्स समाज माध्यम नक्की का तयार करतात हाही एक मला असं वाटतं विचार करण्याचा प्रश्न आहे. हे बघा, मी जर आकर्षक हेडलाईन्स दिली नाही, हे मी बॉलिवूडचं सांगते, सिनेसृष्टीचं सांगते, की जेव्हा आपण एखाद्या सिनेमाविषयी एखाद्या सेलिब्रिटीविषयी बातमी करतो, खूप आकर्षक आम्हाला हेडलाईन द्यावी लागते. मी बॉम्बे टाइम्समध्ये होती 4 वर्ष, मला आठवत आहे. मी अनेक सिने गॉसिपिंगचे काम केलेलं आहे. त्यामुळे हेडलाईन काय द्यायची यावर एक विचार होतो की ऐसा डालते वैसा डालते, पण हे सेलिब्रिटींपुरता मर्यादित असतं. ज्यांना पॉप्युलर व्हायचंय, जिला पॉप्युलर व्हायचंय, तुम्ही मला काहीही बोला, माझ्याबद्दल बातम्या टाका, बस. अशाही सेलिब्रिटी असतात, असं नाहीये की सगळ्यांना काही याच्याशी आक्षेप आहे. अनेक जण असे असतात की अरे आमच्या बातम्या टाका, व्हिडिओज पाठवतात, आमचे हे व्हिडिओज टाका. हे झालं सिनेसृष्टीतलं. पण जर मी आकर्षक हेडलाईन्स दिली नाही, मी छान थंबनेल बनवलं नाही, तर लोक माझ्याकडे येतील का, माझ्या चॅनलला सबस्क्राईब का करतील? तर हे मसालेदार जो प्रकार आहे, जो मसालेदारपणे बातमी दाखवणं सोशल मीडियावरती, डिजिटल मीडियावरती, आणि तसं थंबनेल देणं, तशी हेडलाईन देणं, तर ही ट्रेंड झालेला आहे. तुमचं साधं सरळ म्हणजे आता आपण म्हणूया की प्राजक्ता माळीवर आरोप, इतकं नाही तर नाही, प्राजक्ता माळी त्यात आहे आणि असं असं, आणि मग पुढे क्वेश्चन, म्हणजे प्राजक्ताही आपल्याला काही बोलणार नाही, समोरचेही आपल्याला काही बोलणार नाही, असं होऊन जातं. तर हा जो प्रेक्षकांना आपल्याकडे खेचण्याचा हा एक मोठं माध्यम झालंय अशा प्रकारच्या हेडलाईन्स, आणि ज्या असू नये असं मला वाटतं. म्हणून मी म्हटलं संपादकांचं कर्तव्य आहे, जेव्हा अशी हेडलाईन देताना आपण या हेडलाईन्समुळे कोणाला त्रास होईल का, कुठल्या महिलेचं करिअर उद्ध्वस्त होईल, आयुष्य उद्ध्वस्त होईल, तिच्या कुटुंबियांना त्रास होईल, ती त्यात इन्व्हॉल्व असो किंवा नसो हा तिचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण त्यावर आपण एक बाजारामध्ये काहीतरी भरवल्यासारखं असं मस्तपैकी छान अशी ती बातमी मसालेदार चटकदार लोकांना द्यायची, आणि मग ती गॉसिप होऊन जाते. कारण जेव्हा बॉलिवूडचं एखादं गॉसिप केलं जातं, सलमान खान विषयी काही बोललं जातं, तर त्याला आम्ही म्हणतो बॉलिवूडचा भाईजान, बॉलिवूडचा बाजीगर, असं म्हणजे अशी नावं देतो. पण ते विशेषण पण देतो, अगदी खरंय, देतो, वा दादा अगदी वा. खरंय. जेव्हा आता प्राजक्ता माळींचे अनेक तुम्ही व्हिडिओ पहा, तिला एकच कमेंट, वा दादा वा. म्हणजे तुम्ही जेव्हा एखादी बातमी देताय, हेडलाईन देताय, तर ती मसालेदार, ती तुमची बातमी आहे बाबांनो, कोणाच्या तरी आयुष्याचा प्रश्न आहे, मसालेदार गॉसिप नाहीये ते. आणि जे काही अगदी. आहे हा, प्राजक्ता माळी यांनी ज्या पद्धतीनं कालच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये आरोप केलेले आहेत, तर माध्यमांबरोबर त्यांनीही आमदार सुरेश धस यांच्यावरही आरोप केलेले आहेत. यामधला आज महिला आयोगाचं स्पष्टीकरण त्यावर आलेलं आहे. महिला आयोगाने सांगितलेलं आहे की आमच्याकडे ही जी अर्ज जी आहे, तक्रार जी आहे ती उपलब्ध झालेली आहे, आणि अशा पद्धतीनं
गॉसिप करणं किंवा त्या पद्धतीनं त्यावर रिॲक्ट करणं हे अतिशय चुकीचं आहे. महिलांबाबत व्यक्त होताना जरा तारतम्य राजकीय नेत्यांनी बाळगली पाहिजे असं सांगितलं जात आहे. प्रिया, मला आय एम डॅम शुअर की तूही या सगळ्या प्रकरणाचे अपडेट्स घेत असतील, कारण महिला संबंधित असेल तर आपण बऱ्याचदा या सगळ्यांवर अभ्यास करायचा प्रयत्न करत असतो. कालची एकंदरीत प्रेस कॉन्फरन्स बघता तुला स्वतःला काय वाटतं की ज्या पद्धतीनं हे प्रकरण पुढे जात आहे यामध्ये सुरेश धस असतील, हे किती दोषी तुला असं स्वतःला वाटतं की सुरेश धस दोषी आहे? बरोबरीने इतर लोक हे कशा पद्धतीनं दोषी आहेत का? तुझं स्वतःचं याबद्दलचं मत काय? एकूणच जेव्हा मला असं कळलं की प्राजक्ता माळींची प्रेस कॉन्फरन्स आहे, मी ती पूर्ण प्रेस कॉन्फरन्स 2दा पाहिली आणि मी प्राजक्ताला पाहिलं. आज मी सगळीकडे हेडलाईन्स बघते की अश्रू अनावर झाले, अश्रू अनावर झाले. अरे तिला अश्रू अनावर झाले ही हेडलाईन नाहीये रे बाबांनो. तिने स्पष्ट केलेलं आहे की अशी बदनामी करू नका. एका स्त्रीचे फक्त अश्रू अनावर, मग ती स्त्रीच का तिथे टार्गेट आहे? तिच्याशी संबंधित, तिला ज्यांच्या नावाने तिचं नाव जोडलं गेलं, ज्यांनी नाव जोडलं त्या व्यक्ती तिथे त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये असायला हव्या होत्या असं मला कुठेतरी एक पत्रकार म्हणून वाटलं. त्या व्यक्तीने स्पष्टीकरण समोर येऊन द्यायला हवं होतं की आमचा असा काही संबंध नाहीये आणि असे आरोप तुम्ही करू नका. आणि हे मला असं वाटतं की हे थोडं आधी झालं असतं, एक वेळ बरं झालं असतं. कारण आता प्राजक्ता ह्यासाठी ट्रोल होतीये की तू इतके दिवस गप्प का होती. त्यावर तिचं स्पष्टीकरण आहे की मला चिखलात दगडफेक करायची नव्हती, माझ्यावर चिखल उडाला असता. पण याचा परिणाम आता महिन्याभरानंतर असा होतोय की तो पूर्णपणे चिखल एका महिलेवरच उडवला जातोय. त्या ज्या व्यक्तीच्या किंवा म्हणा ज्यांच्या नावामुळे तिला इथपर्यंत यावं लागलंय, हे सगळं सहन करते असं ती म्हणते, तर तिने सुद्धा त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागायला हवं होतं. अगदी ज्या दिवशी तिच्यावर आरोप झाला त्याच दिवशी जर तिने अशी प्रेस कॉन्फरन्स घेतली असती, स्पष्टीकरण मागितलं असतं तर कदाचित चित्र वेगळं असतं. पण त्या तिच्या गप्प बसण्यामुळे, म्हणजे एका महिलेच्या गप्प बसण्यामुळे या दीड महिन्याभरामध्ये तिच्यावर ज्या राजकीय नेत्यांनी आरोप केलेले आहेत ते आरोप त्यांना करण्याची हिंमत आली. हीच हिंमत जर एक महिला म्हणून, महिला हे कार्ड खेळण्यासाठी नसतं असं मला स्पष्ट वाटतं. त्याच दिवशी जर मी गुन्हेगार नाहीये आणि मला कोणीतरी आरोप केलेला आहे तर काहीही कारण असो, मला जाब विचारण्याचा अधिकार संविधानानं दिलेला आहे. मी तो तिथल्या तिथे लागलीच जर विचारला असता तर लोकांची तोंड इतकी उघडली नसती, इतके ट्रोलिंग तिची झाली नसती आणि आता ती जे सहन करते तिला करावं लागलं नसतं. आणि प्राजक्ता माळीसोबत इतर अनेक, अगदी रश्मिका मंदाना आणि इतर ऍक्ट्रेसेस आहेत त्यांची सुद्धा नावं घेतली गेलेली आहेत की त्या तिथे जाऊन परफॉर्म वगैरे करतात. तर हे राजकारण आणि कलाक्षेत्र यांचं हे साटोलोट हे नवीन नाहीये, हे पुरातन काळापासून सुरू आहे. कलाकारांना राजश्रय हा लाभलेला आहे, व तो त्यांची कला ते प्रस्तुत करतात किंवा इतर काही, तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण त्या गोष्टीवरनं इथपर्यंत फक्त महिलेने येऊन जाब विचारावा, महिलेने येऊन का पत्रकारांना विचारावं? तिच्यावर आरोप करणारी देखील एक महिलाच आहे, तिने का समोर येऊन नंतर स्पष्टीकरण दिलेलं नाही? हालाकी प्राजक्ताने सांगितले की आता करुणा ताईंचं तोंड आता बंद आहे, त्या शांत आहेत, मला वाटतं त्या समजून घेतील ही गोष्ट. त्यांनी हे त्या अगदी दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी बोलल्या असत्या तर कदाचित चित्र वेगळं असतं. पण एवढं या प्रेस कॉन्फरन्समध्ये प्रिया, या प्रेस कॉन्फरन्समध्ये अशा पद्धतीचा प्रश्न जो आहे तो त्यांना विचारण्यात आला की तुमची पहिली भेट केव्हा झाली? कारण मुळातच या सगळ्या प्रकरणाची सुरुवात जी आहे ती कुठनं सुरू झाली असेल तर धनंजय मुंडे आणि बीड प्रकरण याच्या आधीही निवडणुकीच्या काळांमध्येही करुणा मुंडेंकडनं प्राजक्ता माळीचा उल्लेख जो आहे तो सातत्यानं झालेला होता, त्याच्या बातम्याही त्या पद्धतीनं प्रसारित झालेल्या होत्या. नक्की या प्रेस कॉन्फरन्समध्ये प्राजक्ता माळी काय म्हणाले या प्रश्नावर हे जरा एकदा ऐकूयात आपण. ऑल्सो मला असं वाटलं की हा विषय इतका खोटा आहे, ही गोष्ट इतकी धादांत खोटी आहे, त्याला काही बेस नाही. एका सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सत्कार स्वीकारताना काढला गेलेला एक फोटो, ती आमची एकमेव भेट, धन्यवाद हा एकमेव संभाषण, एक शब्द, याच्यावरून एवढी आवई उठावी, त्याला मी का प्रत्युत्तर देऊ? जेव्हा त्या गोष्टीवर मी भाष्य करते 10 लोकांपर्यंतची गोष्टी 1000 लोकांपर्यंत पोहोचतात. ती जर गोष्ट खोटीच असेल तर ती किती काळ टिकणार? त्या गोष्टीला आपण किती महत्व द्यायचं? म्हणून मी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. शांत बसणं मी योग्य समजलं.
आत्ताच आपण ज्या पद्धतीनं ऐकलं की प्राजक्ता माळींनी सांगितलं होतं की माझी भेट ही केवळ एका कार्यक्रमापुरती झाली होती आणि त्या पद्धतीचा एक फोटो व्हायरल होऊन नंतर ते प्रकरण खूप मोठ्या प्रमाणावर वाढलं, पण याच्यावर मला उत्तर द्यायचं नव्हतं कारण अशा पद्धतीच्या चर्चांना मला वाव द्यायचा नव्हता असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. अशा पद्धतीनं आपण बघतो की खरं तर हे प्रकरण जे आहे ते मुळातच निवडणुकांच्या आधी सुरू झालं. सगळ्यात पहिला उल्लेख केला असेल तर तो करुणा मुंडेंनी केला. त्यानंतर पुन्हा या प्रकरणाचे विविध पद्धतीचे मीम्स तयार व्हायला सुरुवात झाली आणि मग एकंदरीतच आपण बघतोय की राजकीय नेत्यांनीही यावर भाष्य करायला सुरुवात झाली. माझे स्वतःचं पर्सनल मत असं आहे की ज्या वेळेला प्राजक्ता माळी यांच्या याच्यावर चिखलफेक चाललेली होती, सोशल मीडियातनं चालली असेल किंवा इतर कुठल्याही माध्यमातून चाललेली असेल, करुणा मुंडे यांनी स्पष्टपणे त्यांचं नाव घेतलेलं होतं, त्यांच्याबरोबर आणखीनही दोघी तिघींचं नाव घेतलेलं होतं. अशा वेळेला स्वतः या राजकीय नेत्यांनी पुढे येऊन याबद्दलचं भाष्य करायला हवं होतं. राजकीय नेत्यांनी नाही केलं तर धनंजय मुंडेंनी यायला पाहिजे होतं आणि जर धनंजय मुंडे येत नाही तर पक्षातील प्रमुख जे आहे अजित पवारांनी किंवा त्या पक्षातील प्रमुखांनी यावर खरं तर टिप्पणी करायला हवी होती. कारण काय खरं असेल काय खोटं असेल हे वेगळं असण्यापेक्षाही जेव्हा समाज माध्यमांवर एखाद्या महिलेवर अशा पद्धतीची चिखलफेक होते तेव्हा ही आपली जबाबदारी आहे असं संवेदनशीलपणे मला असं वाटतं राजकीय नेत्यांनी ही भूमिका घ्यायला हवी होती. या पूर्ण प्रकरणावर जर आपण एक दृष्टिक्षेप टाकला तर आपल्याला व्यवस्थितपणे लक्षात येतं की ज्या पद्धतीनं माध्यम असंवेदनशील आहेत त्याच पद्धतीनं राजकीय नेते जे आहेत तेही या प्रकरणामध्ये अतिशय असंवेदनशील असेल. मग ते सुरेश धस असतील, धनंजय मुंडे असतील किंवा अगदी अजित पवारही या प्रकरणाबद्दल असंवेदनशील आहे असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. कारण खरं तर राजकीय नेत्यांनी प्रत्येक समाज माध्यमांवर होणाऱ्या घटनेवर भाष्य करावं का? तर अर्थातच नाही, कारण ते बऱ्याच कामात असतात, बऱ्याच गोष्टींमध्ये असतात. पण जेव्हा एखाद्या महिलेची वर अशा पद्धतीनं चिखलफेक केली जाते तेव्हा आपण स्वतः ती थांबवणं हे आपलं नैतिक कर्तव्य आहे. हे आपल्या कुठल्याही राजकीय नेत्याला वाटलं नाही. उलट पक्षी इतर राजकीय नेते या नावाचा आपल्या राजकारणासाठी वापर करून घेताना आपल्याला दिसून येतात. त्यामुळे राजकीय नेते जितके असंवेदनशील आहेत तितकीच माध्यमही असंवेदनशील आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता नक्की काय वळण लागेल हे येत्या काळामध्ये आपल्याला जरी दिसलं असलं तरी ही प्रश्न जे आहेत, जे प्रश्न प्राजक्ता माळीने उपस्थित केलेले नाहीत ते प्रश्न आपण उपस्थित करायला हवे. अजूनही धनंजय मुंडे याबद्दलची संवेदनशीलता दाखवत नाहीयेत. अजूनही अजित पवार याबद्दलची संवेदनशीलता दाखवत नाहीये. महिला आयोगाकडनं याबद्दलचं स्टेटमेंट आलेलं आहे. रुपाली चाकणकर यांनी ट्विट करत सांगितलेलं आहे की महिलाबद्दल तुम्ही असंवेदनशील राहू नये. अगदी राजकीय नेत्यांनाही त्यांनी खडेबोल जरी सुनावलेले असले तरी राजकीय नेते या सगळ्या प्रकरणात कुठल्या पद्धतीनं पावलं उचलतायत हे बघण्याजोगं असेल. हे प्रकरण केवळ प्राजक्ता माळीचं नाहीये तर कामात असणाऱ्या प्रत्येक महिलेचं आहे. त्यामुळे ही केवळ त्या महिलेची जबाबदारी नाहीये तर आपलंही काही नैतिक कर्तव्य आहे. हे माध्यमकर्त्यांनी, युट्यूब कर्त्यांनी आणि त्याबरोबरीनं राजकीय नेत्यांनी तरी विसरू नये अशी आमची कळकळीची विनंती आहे. प्रिया, थँक्यू सो मच. तू इथे आलीस आणि या चर्चेत सहभागी झाली. थँक्यू. थँक्यू सो